नमस्कार मित्र हो, आपल्या सर्वांचे या आपल्या यूट्यूब चॅनलवर हार्दिक स्वागत आहे. मी गंगाधर हांडे आणि आज आपण या व्हिडिओ अंतर्गत 10वी बोर्ड परीक्षेसाठी इतिहास व राज्यशास्त्र या विषयांची जी सराव प्रश्नपत्रिका आहे, ती सराव प्रश्नपत्रिका आपण उत्तरासह पाहणार आहोत. ही जी सराव प्रश्नपत्रिका आहे, एकूण 40 गुणांची असून यासाठी आपणास वेळ दिलेला आहे 2 तास. तर सुरू करूया इतिहास, राज्यशास्त्र या विषयांची सराव प्रश्नपत्रिका उत्तरासह. तर असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. तर यातील प्रश्न पहिला अ जो आहे तो म्हणजे दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्याय निवडून विधाने पुन्हा लिहा. हा प्रश्न 3 गुणांसाठी असेल. यामध्ये 3 विधाने विचारले जातील. त्यापैकी पहिले जे विधान आहे ते म्हणजे महाबळेश्वर जवळील भिलार हे टिंबटिंब गाव म्हणून प्रसिद्ध आहे. यासाठी पर्याय आहेत अ पुस्तकांचे, ब वनस्पतींचे, क आंब्यांचे आणि ड किल्ल्यांचे. यापैकी योग्य पर्याय जो आहे तो पर्याय म्हणजे पर्याय क्रमांक अ पुस्तकांचे. तर विद्यार्थ्यांनी फक्त पर्याय क्रमांक न लिहिता विधान पूर्ण लिहून योग्य पर्याय जो आहे तो पर्याय लिहून त्या पर्यायाला अंडरलाईन करायची आहे. त्यानंतर दुसरे विधान आपण पाहूया. दुसरे विधान आहे महाराष्ट्राचे राष्ट्रीय अभिलेखागार टिंबटिंब येथे आहे. यासाठी पर्याय आहेत अ दिल्ली, ब कोलकाता, क मुंबई आणि ड चेन्नई. तर याचे योग्य उत्तर जे आहे ते म्हणजे पर्याय क्रमांक अ दिल्ली. त्यानंतर तिसरे जे विधान आहे, तिसरे विधान आहे मथुरा शिल्पकला टिंबटिंब काळात उदयाला आली. यासाठी पर्याय आहेत अ कुशाण, ब गुप्त, क राष्ट्रकूट आणि ड मौर्य. तर यापैकी योग्य उत्तर जे आहे ते म्हणजे पर्याय क्रमांक अ कुशाण. त्यानंतर प्रश्न पहिला ब जो आहे तो म्हणजे पुढील गटातील चुकीची जोडी ओळखून लिहा. हा प्रश्न 3 गुणांसाठी आहे आणि यामध्ये 3 गट दिले जातील. प्रत्येक गटात एक चुकीची जोडी असेल. आपणास फक्त चुकीची जोडी ओळखून लिहायची आहे. दुरुस्त करून लिहिण्याची आवश्यकता नाही. तर यामध्ये पहिला जो गट आहे त्यामध्ये 4 जोड्या. त्यापैकी पहिली जोडी लाल किल्ला, उदयपूर, त्यानंतर जंतर मंतर, जयपूर, त्यानंतर 3 बद्रेश्वर मंदिर, तंजावर आणि 4 कॅपिटल कॉम्प्लेक्स, चंदीगड. तर यापैकी चुकीची जोडी जी आहे ती म्हणजे लाल किल्ला, उदयपूर. त्यानंतर दुसरा जो गट आहे तो गट आपण पाहूया. दुसरा गट त्यामध्ये 1 प्रभाकर, आचार्य परके अत्रे, त्यानंतर 2 दर्पण, बाळशास्त्री जांभेकर, त्यानंतर 3 दीनबंधू कृष्णराव भालेकर आणि 4 केसरी बाळ गंगाधर टिळक. तर यापैकी चुकीची जोडी जी आहे जोडी क्रमांक 1 प्रभाकर, आचार्य परके अत्रे. त्यानंतर तिसरा जो गट आहे, तिसरा गट त्यामध्ये 1 हू वेअर द सुजरात वंचिताचा इतिहास, त्यानंतर 2 स्त्री पुरुष तुलना स्त्रीवादी लेखन, त्यानंतर 3 द इंडियन वॉर ऑफ इंडिपेंडन्स 1857 मार्क्सवादी इतिहास आणि 4 जेम्स ग्रँडफ वसाहतवादी इतिहास. तर यापैकी चुकीची जोडी जी आहे ती म्हणजे जोडी क्रमांक 3 द इंडियन वॉर ऑफ इंडिपेंडन्स 1857 मार्क्सवादी इतिहास. त्यानंतर प्रश्न दुसरा अ जो आहे तो म्हणजे दिलेल्या सूचनेनुसार आपणास कृती करावयाची आहे. कोणत्याही 2 कृती आपणास करावयाच्या आहेत. हा प्रश्न 4 गुणांचा असेल. तर पाहूया यातील प्रश्न पहिला जो आहे तो म्हणजे पुढील संकल्पना चित्र पूर्ण करा. तर पाहूया कोणते संकल्पना चित्र आहे. त्यामध्ये राष्ट्रवादी इतिहासकार आपणास लिहायचे आहेत. 4 राष्ट्रवादी इतिहासकार लिहावे लागतील. प्रत्येक इतिहासकारास अर्धा गुण असेल. तर आपण 4 राष्ट्रवादी इतिहासकार पाहूया. त्यामध्ये 1 महादेव गोविंद रानडे, त्यानंतर 2 रामकृष्ण गोपाळ भांडारकर, त्यानंतर 3 विनायक दामोदर सावरकर आणि 4 विष्णुशास्त्री चिपळूणकर. त्यानंतर दुसरे संकल्पना चित्र आपण पाहूया. दुसरे संकल्पना चित्र आहे ते म्हणजे युरोपातील महत्वाचे विचारवंत. कोणतेही 4 विचारवंत आपणास लिहिणे अपेक्षित आहे. तर पाहूया त्यामध्ये पहिले जे विचारवंत आहेत ते म्हणजे रेने देकार्त, त्यानंतर दुसरे विचारवंत जॉर्ज विल्यम फेडरिक हेगेल, त्यानंतर तिसरे विचारवंत ऑल्टियर आणि चौथे जे विचारवंत आहेत ते म्हणजे लिओपोल्ड व्हॅन रांके. त्यानंतर तिसरे जे संकल्पना चित्र आहे ते आपण पाहूया. तिसरे संकल्पना चित्र आहे लोकशाहीचे आधारस्तंभ. तर याचे उत्तर कायदे मंडळ,
कार्यकारी मंडळ, वृत्तपत्रे आणि न्यायपालिका अशा प्रकारे लोकशाहीचे 4 आधारस्तंभ आपणास लिहिता येतील. त्यानंतर प्रश्न दुसरा ब जो आहे तो म्हणजे टिपा लिहा. कोणत्याही 2 टिपा आपणास लिहायच्या आहेत. हा प्रश्न 4 गुणांचा. तर पाहूया यामध्ये पहिली टिप कोणती आहे ती? पहिली टिप आहे अभिलेखागार. तर याचे उत्तर एक प्राचीन दस्तऐवज, ग्रंथ, अभिलेख यांचे शास्त्रशुद्ध पद्धतीने जतन करून आवश्यकतेनुसार ती कागदपत्रे उपलब्ध करून देणारा शासकीय विभाग वा यंत्रणा म्हणजे अभिलेखागार होय. त्यानंतर दुसरा मुद्दा, जे दस्तऐवज संग्रहालय वा ग्रंथालय यांच्याकडून प्रदर्शित केले जात नाहीत, परंतु ऐतिहासिकदृष्ट्या ते महत्वाचे असतात, अशा कागदपत्रांचे जतन अभिलेखागारामध्ये केले जाते. त्यानंतर तिसरा जो मुद्दा आहे तो म्हणजे हे दस्तऐवज शासनाला, संशोधकांना आणि जनतेला आवश्यकतेनुसार अभिलेखागाराकडून उपलब्ध केले जातात. तांत्रिकदृष्ट्या ग्रंथालय आणि अभिलेखागारे यांचे कार्य या दृष्टीने सारखेच असते. आणि चौथा जो मुद्दा आहे तो म्हणजे अभिलेखागारातील कागदपत्रात कोणताही बदल केला जात नसल्याने ही कागदपत्रे अत्यंत विश्वसनीय मानली जातात. अशा प्रकारे सुंदर टीप आपणास लिहायची आहे. त्यानंतर दुसरी जी टीप आहे ती आपण पाहूया. दुसरी टीप आहे एनल्स प्रणाली. तर याचे उत्तर एक राजकीय अभ्यासाबरोबर स्थानिक लोक, तत्कालीन हवामान, व्यापार, शेती, तंत्रज्ञान, दळणवळण व संपर्काची साधने, सामाजिक विभागणी आणि समूहाची मानसिकता यांचाही अभ्यास करणे महत्वाचे मानले जाऊ लागले. या विचार प्रणालीलाच एनल्स प्रणाली असे म्हणतात. त्यानंतर दुसरा मुद्दा, एनल्स म्हणजे वार्षिक इतिवृत्त घटना ज्या काळात घडली तिचा केवळ राजकीय नव्हे तर तत्कालीन सामाजिक, आर्थिक इत्यादी सर्वांगीण अभ्यास केला पाहिजे असे मानणारी एनल्स प्रणाली फ्रेंच इतिहासकारांनी सर्वप्रथम विकसित केली. त्यानंतर पुढील जी टीप आहे ती म्हणजे वर्तमानपत्राचे स्वातंत्र्य संग्रामातील कार्य. तर याचे उत्तर भारतीय स्वातंत्र्य संग्रामाच्या काळात वर्तमानपत्रांनी पुढील कार्य केले. त्यामध्ये एक लोकजागृती, लोकशिक्षण, भारतीय संस्कृती व इतिहासाची थोरवी वर्णन केली. त्यानंतर दुसरा मुद्दा, सामाजिक, धार्मिक व राजकीय चळवळींना पाठिंबा देऊन साम्राज्यवादी धोरणांना विरोध केला. त्यानंतर तिसरा मुद्दा, पाश्चात्य विद्या व शिक्षण जनतेपर्यंत पोहोचवून समाज प्रबोधनाचे महत्वाचे कार्य केले. आणि चौथा जो मुद्दा आहे तो म्हणजे तत्कालीन सामाजिक आणि राजकीय प्रश्नांना वाचा फोडली. त्याचबरोबर समाजसुधारक नेते व संघटना यांचे विचार लोकांपर्यंत वर्तमानपत्रांनी पोहोचविले. त्यानंतर प्रश्न तिसरा जो आहे तो म्हणजे पुढील विधाने सहकारण स्पष्ट करा. कोणते 2 विधाने आपणास स्पष्ट करावायचे आहेत. या ठिकाणी 4 विधाने आपणास परीक्षेत विचारली जातील. त्यापैकी 2 विधाने आपणास सहकारण स्पष्ट करावायचे आहेत. हा प्रश्न 4 गुणांचा. तर पाहूया पहिले विधान कोणते आहे. पहिले विधान आहे कलेच्या इतिहासाचा सखोल अभ्यास करणाऱ्या तंत्राची आवश्यकता असते. तर का असते? तर याचे उत्तर एक कलावस्तूच्या खरेदी विक्रीचे एक स्वतंत्र क्षेत्र असते. त्यानंतर दुसरा मुद्दा, कलावस्तू नकली आहे की खरे आहेत, त्यातील धातू, लाकडाचा प्रकार, त्याचा दर्जा योग्य आहे का हे त्यामागील जाणकारच सांगू शकतो. त्यानंतर तिसरा मुद्दा, कलावस्तूतील कलेचा दर्जा कसा आहे हे कलाकारच ओळखू शकतात. आणि चौथा जो मुद्दा आहे तो म्हणजे एकूण कलावस्तूचे मूल्य ठरवताना वरील सर्व गोष्टीची पारख होणे आवश्यक असते. यासाठी कलेच्या इतिहासाचा सखोल अभ्यास असणाऱ्या तज्ञांची आवश्यकता असते. त्यानंतर दुसरे विधान आपण पाहूया. दुसरे विधान आहे स्त्रियांच्या आयुष्याशी निगडीत विविध पैलूवर विचार करणारे संशोधन सुरू झाले. तर याचे जे उत्तर आहे त्यामध्ये एक इतिहास लेखनात पुरुष प्रधान दृष्टिकोनाचा प्रभाव होता. सीमा द बोव्हा या फ्रेंच विदुषीने इतिहास लेखनात स्त्रीवादी भूमिका मांडली. त्यानंतर दुसरा मुद्दा, स्त्रीवादी इतिहास लेखनात स्त्रियांचा समावेश केला गेला. त्यानंतर तिसरा मुद्दा,
इतिहास लेखनाच्या क्षेत्रातील पुरुषप्रधान दृष्टिकोनाचा पुनर्विचार करण्यावर भर दिला. आणि चौथा जो मुद्दा आहे तो म्हणजे सीमा दबोवा यांच्या या स्त्रीवादी भूमिकेमुळे स्त्रियांशी संबंधित नोकरी, ट्रेड युनियन, स्त्रियांचे कौटुंबिक जीवन, त्यांच्याशी निगडीत विविध पैलूवर विचार करणारे संशोधन सुरू झाले. त्यानंतर पुढील जे विधान आहे ते म्हणजे तंत्रज्ञानाचा इतिहास अभ्यासावा लागतो. तर याचे उत्तर एक, लाखो वर्षाच्या वाटचालीत मानव प्रगतीच्या प्रत्येक टप्प्यात नवनवीन कौशल्ये अवगत करीत गेला. त्यानंतर दुसरा मुद्दा, दगडापासून हत्यारे तयार करणे, शेतीचे तंत्र अशी वाटचाल करीत तो विज्ञान युगात आला. त्यानंतर तिसरा मुद्दा, कृषी उत्पादन, वस्तूचे उत्पादन, स्थापत्य, अभियांत्रिकी इत्यादीमध्ये बदल होत गेले. यांत्रिकीकरणामुळे उत्पादन वाढले. ही सर्व प्रगती समजून घेण्यासाठी आपल्याला तंत्रज्ञानाचा इतिहास अभ्यासावाच लागतो. त्यानंतर चौथे जे विधान आहे ते आपण पाहूया. चौथे विधान आहे, इतिहास संशोधन करताना विविध विषयामधील कृतीसाठी प्रशिक्षणाची आवश्यकता असते. तर आपण याचे उत्तर पाहूया. त्यामध्ये एक, इतिहास संशोधन करताना इतिहासाची साधने मिळवणे, सूची तयार करणे, साधनांचे जतन करणे, ती प्रदर्शित करणे अशी विविध कामे काळजीपूर्वक करावी लागतात. त्यानंतर दुसरा मुद्दा, प्रत्येक कामाचे कौशल्य वेगवेगळे असते. त्यानंतर तिसरा मुद्दा, प्रत्येक कामाची कृती वेगवेगळी असते. पूर्वतयारी ही वेगवेगळी करावी लागते. आणि चौथा जो मुद्दा आहे तो म्हणजे या सर्व कृती करताना कोणती सावधानता बाळगली पाहिजे हे माहीत असले पाहिजे. आणि प्रशिक्षणाखेरीज या बाबी आपणास कळू शकत नाहीत. म्हणून इतिहास संशोधन करताना विविध विषयामधील कृतीसाठी प्रशिक्षणाची आवश्यकता असते. त्यानंतर प्रश्न चौथा जो आहे तो म्हणजे पुढील उतारा आपणास काळजीपूर्वक वाचायचा आहे आणि त्याखाली दिलेली जी प्रश्न आहेत, 3 प्रश्न विचारले जातील. त्या तिन्ही प्रश्नाची आपणास उत्तरे लिहायची आहेत. हा प्रश्न 4 गुणांसाठी असेल. त्यामध्ये प्रश्न पहिला व दुसरा हा 1-1 गुणाचा असेल व तिसरा प्रश्न हा 2 गुणांचा असेल. तर आपणास हा जो उतारा आहे या उतार्यावर आपणास 3 प्रश्न विचारले जातील. पाहूया पहिला प्रश्न कोणता आहे. तर यामधील पहिला प्रश्न जो आहे तो म्हणजे जगातील सर्वात प्राचीन संग्रहालय कोठे सापडले व कोणी शोधले. तर याचे उत्तर आपणास हा जो उतारा आहे उतार्यावर आधारित आहे. त्याचे उत्तर, जगातील सर्वात प्राचीन संग्रहालय मेसोपोटेमियातील ऊर या शहरात सापडले. आणि दुसरा मुद्दा, ब्रिटिश पुरातत्वज्ञ सर लिओनार्ड उली यांना ऊर या प्राचीन शहराचे उत्खनन करताना या संग्रहालयाचा शोध लागला. त्यानंतर दुसरा प्रश्न आपण पाहू. दुसरा प्रश्न आहे, हे संग्रहालय कोणी बांधले होते. तर याचे उत्तर, मेसोपोटेमिया राजाची राजकन्या एनिगॉल्डी हिने ऊर्स येथील हे संग्रहालय बांधले. त्यानंतर तिसरा जो प्रश्न आहे तो म्हणजे या संग्रहालयाचा विशेष कोणता होता. तर उत्तर, या संग्रहालयात सापडलेल्या प्राचीन वस्तूसोबत त्या वस्तूचे सविस्तर वर्णन करणाऱ्या मातीच्या वटिका म्हणजेच अक्षरे कोरलेल्या मातीच्या पाट्या होत्या. हा या संग्रहालयाचा विशेष होता. त्यानंतर प्रश्न 5वा जो आहे तो म्हणजे पुढील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा. कोणते 2 प्रश्न आपणास सोडवायचे आहेत. हा दीर्घोत्तरी प्रश्न आहे आणि हा प्रश्न 6 गुणांसाठी आपणास विचारलेला आहे. यातील पहिला प्रश्न जो आहे तो आपण पाहू. पहिला प्रश्न आहे, मार्क्सवादी इतिहास लेखन म्हणजे काय. तर याचे उत्तर, स्वातंत्र्योत्तर काळात भारतीय इतिहास लेखनात जे नवे वैचारिक प्रवाह आढळून येतात त्यात मार्क्सवादी इतिहास लेखन हा एक प्रमुख प्रवाह आहे. त्यामध्ये एक, मार्क्सवादात वर्ग संघर्षावर भर दिलेला आहे. मार्क्सच्या विचारावर आधारित जे इतिहास लेखन केले गेले त्याला मार्क्सवादी इतिहास लेखन असे म्हणतात. त्यानंतर दुसरा मुद्दा, मार्क्सवादी इतिहास लेखनात आर्थिक व्यवस्थेतील उत्पादनाची साधने, पद्धती आणि उत्पादनाच्या प्रक्रियेतील मानवी संबंध यांचा प्रामुख्याने विचार केलेला आहे. त्यानंतर तिसरा मुद्दा, प्रत्येक सामाजिक घटनेचा सर्वसामान्य लोकांवर काय परिणाम होतो
याचे विश्लेषण करणे हे मार्क्सवादी इतिहास लेखनाचे मुख्य सूत्र आहे. आणि चौथा जो मुद्दा आहे तो म्हणजे मार्क्सवादी इतिहासकारांनी जाती व्यवस्थेत होत गेलेल्या बदलाचा अभ्यास केला. भारतातही या पद्धतीचा अवलंब कोसंबी, डांगे, शरद पाटील इत्यादींनी आपल्या इतिहास लेखनात प्रभावीपणे केलेला आपणास दिसून येतो. त्यानंतर दुसरा जो प्रश्न आहे तो आपण पाहू. दुसरा प्रश्न आहे, उपयोजित इतिहासाचा वर्तमान काळाशी कसा सहसंच असतो? म्हणजे उपयोजित इतिहासाचा वर्तमान काळाशी कसा संबंध आहे तो आपणास स्पष्ट करावायचा आहे. तर याचे उत्तर, इतिहासाद्वारे भूतकाळातील घटना संबंधाचे ज्ञान प्राप्त होते. या ज्ञानाचा उपयोग वर्तमान आणि भविष्य काळात सर्व लोकांना कसा होईल याचा विचार उपयोजित इतिहासात केला जातो. उपयोजित इतिहासाचा वर्तमान काळाशी पुढील प्रमाणे सहसंबंध असतो. त्यामध्ये एक, भूतकाळातील घटनाच्या आधारावर मानव वर्तमान काळातील वाटचाल निश्चित करतो. त्यानंतर दुसरा जो मुद्दा आहे तो म्हणजे आपल्या पूर्वजांचे कर्तव्य, त्यांचा वारसा याबाबत त्यांच्या मनात कुतूहल आणि आत्मीयता असते. या वारसाचा इतिहास पूर्वजांनी निर्मिलेल्या कलाकृती, परंपरा यांचे ज्ञान उपयोजित इतिहासाच्या अभ्यासाने वर्तमान मानवाला मिळते. उपयोजित इतिहासाच्या आधारे या मूर्त आणि अमूर्त वारसांचे जतन करता येते. त्याचबरोबर तिसरा जो मुद्दा आहे तो म्हणजे उपयोजित इतिहासाद्वारे वर्तमानातील सामाजिक आव्हानावर उपाययोजना करणे शक्य होते. वर्तमानातील समस्यांची सोडवणूक करता येते. आणि चौथा जो मुद्दा आहे तो म्हणजे भूतकालीन अनुभवावरून वर्तमानात सामाजिक उपयुक्ततेचे निर्णय घेणे शक्य होते. आणि पाचवा जो मुद्दा आहे तो म्हणजे उपयोजित इतिहासाच्या अभ्यासाच्या आधारे वर्तमान काळाचे यथायोग्य आकलन आणि भविष्य काळासाठी दिशादर्शन होते. त्यानंतर पुढील जो प्रश्न आहे तो म्हणजे वृत्तपत्रे सुरू होण्याआधीच्या काळात बातम्या लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी जगभर कोणते मार्ग अवलंबले जात असत किंवा कोणते मार्ग अवलंबले जात असत? तर याचे उत्तर, वृत्तपत्रे सुरू होण्याआधीच्या काळात बातम्या लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी जगभर पुढील मार्ग अवलंबले जात असत. त्यामध्ये एक, इजिप्तमध्ये सरकारी आदेशांचे कोरीव लेख सार्वजनिक ठिकाणी लावून ठेवले जात असत. त्यानंतर दुसरा मुद्दा, प्राचीन रोमन साम्राज्यात देशातील महत्वाच्या घटना सरकारी हुकूम कागदावर लिहून ते कागद प्रांतोप्रांती वाटत असत. जुलियस सीझरच्या काळात ऍक्टा डायना म्हणजेच रोजच्या घटना नावाची वृत्तपत्रे रोममध्ये सार्वजनिक ठिकाणी लावत असत. त्याचबरोबर तिसरा जो मुद्दा आहे तो म्हणजे चीनमध्ये 7व्या शतकात सरकारी निवेदने सार्वजनिक ठिकाणी लावली जात असत. त्यानंतर चौथा मुद्दा, इंग्लंडमधील लढायांची किंवा महत्वाच्या घटनांची पत्रके प्रवासी, फिरस्ते व अन्य लोकांना वाटत असत. आणि पाचवा जो मुद्दा आहे तो म्हणजे अनेक राज्यात राज्यकारभारातील प्रतिनिधी राजाचे आदेश जनतेपर्यंत व राज्यातील महत्वाच्या बातम्या राजापर्यंत पोहोचवत असत. त्यानंतर प्रश्न 6वा जो आहे तो म्हणजे दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्याय निवडून विधाने पुन्हा लिहा. हा प्रश्न 2 गुणांसाठी आहे. यामध्ये 2 विधाने असतील. त्यापैकी पहिले विधान आपण पाहू. पहिले विधान आहे, निवडणूक आयुक्तांची नेमणूक टिंबटिंब करतात. यासाठी पर्याय आहेत अ, राष्ट्रपती, ब, प्रधानमंत्री, क, लोकसभेचे सभापती आणि ड, उपराष्ट्रपती. तर याचे योग्य उत्तर जे आहे ते म्हणजे पर्याय क्रमांक अ, राष्ट्रपती. त्यानंतर दुसरे जे विधान आहे, दुसरे विधान आपण पाहू. महाराष्ट्रात स्थानिक शासन संस्थांमध्ये महिलांसाठी टिंबटिंब टक्के जागा राखीव ठेवण्यात आलेल्या आहेत. यासाठी पर्याय आहेत अ, 25%, ब, 30%, क, 40% आणि ड, 50%. तर योग्य उत्तर जे आहे ते म्हणजे 50%. त्यानंतर प्रश्न 7वा जो आहे तो म्हणजे पुढील विधाने चुकी बरोबर ते सहकारण स्पष्ट करा. कोणती 2 विधाने आपणास सोडवायचे? या ठिकाणी 3 विधाने विचारली जातील. प्रत्येक विधान हे 2 गुणांसाठी असेल. त्यामध्ये पहिले विधान पाहू. भारतीय लोकशाही जगातील सर्वात मोठी लोकशाही मानली जाते. तर याचे उत्तर, हे विधान बरोबर आहे.
कारण एक, भारतीय संविधानाने स्वातंत्र्यपूर्व काळातील मतदानाच्या अधिकारासाठी असणारी सर्व बंधने रद्द केल्यामुळे मतदारांची संख्या वाढली आहे. त्यानंतर दुसरा मुद्दा, संविधानाने स्वीकारलेल्या प्रौढ मताधिकाराच्या तरतुदीमुळे सर्व प्रौढ स्त्री पुरुषांना मतदानाचा अधिकार प्राप्त झाला आहे. त्यानंतर तिसरा मुद्दा, सुरुवातीस मताधिकारासाठी असणारी 21 वर्षाची अट 18 वर्ष पूर्ण अशी केल्यामुळे मताधिकार अधिक व्यापक झाला आणि मतदारांची एवढी संख्या जगातील कोणत्याच लोकशाही देशात नाही, म्हणून भारतीय लोकशाही ही जगातील सर्वात मोठी लोकशाही मानली जाते. त्यानंतर दुसरे विधान आपण पाहूया. दुसरे विधान आहे, विशिष्ट प्रसंगी निवडणूक आयोग एखाद्या मतदारसंघात पुन्हा निवडणुका घेतात. तर याचे उत्तर हे विधान बरोबर आहे. कारण एक, काही वेळा विधानसभेचा किंवा लोकसभेचा एखादा सदस्य आपल्या प्रतिनिधित्वाचा राजीनामा देतो. त्यानंतर दुसरा मुद्दा, एखाद्या प्रतिनिधीचे अकस्मात निधन होते. त्यानंतर तिसरा मुद्दा, निर्वाचित सदस्यांनी पक्षांतर केले तर पक्षांतरबंदी कायद्याप्रमाणे त्याचे सदस्यत्व रद्द होते. अशा वेळी त्या मतदारसंघाची कामे कोण करणार हा प्रश्न निर्माण होतो, म्हणून निवडणूक आयोग त्या जागेसाठी पोटनिवडणूक घेतो. त्यानंतर तिसरे जे विधान आहे ते म्हणजे राजकीय पक्ष शासन व जनता यांच्यातील दुवा म्हणून काम करतात. तर याचे उत्तर हे विधान बरोबर आहे. कारण एक, राजकीय पक्ष जनतेच्या मागण्या आणि गाऱ्हाणी शासनापर्यंत पोहोचवण्याचे कार्य करतात. त्यानंतर दुसरा मुद्दा, शासन पक्षामार्फत आपल्या धोरणांची योजनांची माहिती जनतेपर्यंत पोहोचवून त्यांचा या कार्यक्रमांना पाठिंबा मिळवतात. त्यानंतर तिसरा मुद्दा, या धोरणावरील जनतेच्या प्रतिक्रिया सरकारला सांगण्याचे काम ही राजकीय पक्ष करतात. अशा रीतीने राजकीय पक्ष शासन व जनता यांच्यातील दुवा म्हणून काम करतात. त्यानंतर प्रश्न 8वा जो आहे, प्रश्न 8वा अ, पुढील संकल्पना स्पष्ट करा. कोणती एक संकल्पना आपणास स्पष्ट करायची आहे. पाहूया, पहिली संकल्पना जी आहे ती म्हणजे माहितीचा अधिकार. तर याचे उत्तर एक, शासनाने केलेल्या व्यवहाराची माहिती जनतेला मिळावी. शासन आणि जनता यांच्यात सुसंवाद साधला जाऊन परस्पराविषयी विश्वास वाढावा, यासाठी 2005 साली शासनाने माहितीचा अधिकार नागरिकांना दिला. त्यानंतर दुसरा मुद्दा, गोपनीयतेच्या नावाखाली शासकीय कारभारातील गैरप्रकार या अधिकारामुळे दडपले जाऊ शकत नाही. त्यानंतर तिसरा मुद्दा, शासनाचा कारभार पारदर्शी होण्यास आणि आपण जनतेला उत्तरदायी आहोत याची जाणीव या अधिकारामुळे शासनाला होते. त्यानंतर चौथा मुद्दा, माहितीच्या अधिकारामुळे लोकशाही आणि नागरिकांचे अधिकार यांचे सक्षमीकरण झाले. शासनाच्या कारभारातील गोपनीयता कमी होऊन शासनाचे व्यवहार खुले व पारदर्शक होण्यास मदत झालेली आहे. त्यानंतर दुसरी संकल्पना जी आहे ती आपण पाहू. दुसरी संकल्पना आहे राष्ट्रीय पक्ष. तर याचे उत्तर, राष्ट्रीय पातळीवर कार्यरत असणाऱ्या पक्षांना राष्ट्रीय पक्ष असे म्हणतात आणि राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यता मिळवण्यासाठी निवडणूक आयोगाने पुढील निकष ठरवलेले आहेत. तर पाहूया कोणकोणते निकष आहेत. त्यामध्ये पहिला जो निकष आहे तो म्हणजे किमान 4 राज्यामध्ये शेवटच्या लोकसभा निवडणुकीत किंवा विधानसभेच्या निवडणुकीत किमान 6% मते मिळवणे आवश्यक आहे. किंवा दुसरी अट आहे, किमान 4 सभासद लोकसभेत निवडून येणे आवश्यक आहे. किंवा पुढील जी अट आहे ती म्हणजे आधीच्या लोकसभेच्या निवडणुकीत किमान 3 राज्यामध्ये मिळून लोकसभेच्या एकूण जागांपैकी 2% जागा निवडून येणे आवश्यक आहे. किंवा तिसरा जो मुद्दा आहे तो म्हणजे किमान 4 राज्यामध्ये राज्य पातळीवरील पक्ष म्हणून मान्यता मिळणे आवश्यक आहे. त्यानंतर प्रश्न 8वा ब जो आहे तो म्हणजे दिलेल्या सूचनेनुसार कृती करा. कोणती एक कृती आपणास करावयाची आहे. त्यामध्ये संकल्पना चित्र दिलेले आहेत. पहिले संकल्पना चित्र आपण पाहूया. पहिले संकल्पना चित्र आहे ते म्हणजे महाराष्ट्रातील प्रमुख प्रादेशिक पक्ष. तर याचे उत्तर पहिला जो आहे तो म्हणजे शिवसेना.
त्यानंतर दुसरा आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेना. त्यानंतर तिसरा आहे शेतकरी कामगार पक्ष आणि चौथा जो आहे तो म्हणजे भारतीय रिपब्लिकन पक्ष. त्यानंतर दुसरी जी संकल्पना चित्र आहे ते आपण पाहू. दुसरे संकल्पना चित्र आहे ते म्हणजे लोकप्रतिनिधींची गुणवैशिष्ट्य. तर पहिले जे गुणवैशिष्ट्य आहेत ते म्हणजे प्रामाणिक व चारित्र्यवान. दुसरा आहे कार्यक्षम. तिसरा आहे विश्वासू व नम्र आणि चौथे जे गुणवैशिष्ट्य आहे ते म्हणजे जनतेची कदर करणारा. त्यानंतर प्रश्न 9वा जो आहे तो म्हणजे खालील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा. कोणताही एक प्रश्न आपणास सोडवायचा आहे. हा प्रश्न 2 गुणांसाठी आहे. तर पाहूया पहिला प्रश्न कोणता आहे? तो म्हणजे राजकीय पक्षांची ठळक वैशिष्ट्ये स्पष्ट करा. तर याचे उत्तर राजकीय पक्षांची ठळक वैशिष्ट्ये पुढील प्रमाणे आहेत. त्यामध्ये 1 निवडणुकांच्या माध्यमातून सत्ता प्राप्त करणे हे राजकीय पक्षांचे मुख्य उद्दिष्ट असते. त्यानंतर दुसरा मुद्दा प्रत्येक राजकीय पक्षांची विशिष्ट विचारसरणी व धोरणे असतात. त्यानंतर तिसरा जो मुद्दा आहे तो म्हणजे आपल्या विचारसरणीप्रमाणे प्रत्येक पक्ष आपल्या कार्यक्रमाची अंमलबजावणी करीत असतो. आणि चौथा जो मुद्दा आहे तो म्हणजे निवडणुकीत बहुमत मिळणारा पक्ष सत्ताधारी बनतो, तर अल्पमतातील पक्ष विरोधी पक्ष म्हणून कार्य करतात. आणि पाचवा जो मुद्दा आहे तो म्हणजे राजकीय पक्ष सरकार व जनता यांच्यातील दुवा म्हणून काम करून जन जनमताचा पाठिंबा मिळवण्याचा प्रयत्न करतात. पुढील प्रश्न आपण पाहूया. पुढील प्रश्न आहे मतदाराचे वय 21 वर्षावरून 18 वर्षे केल्यामुळे कोणते परिणाम झाले? तर याचे जे उत्तर आहे ते म्हणजे भारतीय संविधानाने सर्व स्त्री-पुरुष नागरिकांसाठी मतदानासाठीची वयोमर्यादा किमान 21 वर्ष पूर्ण अशी ठेवली होती. ही मर्यादा 18 वर्षे करण्यात आल्याने कोणकोणते परिणाम झाले? त्यामध्ये पहिला जो परिणाम आहे तो म्हणजे युवा वर्गाला राजकीय अधिकार लवकर प्राप्त झाले. त्यानंतर दुसरा मुद्दा आपले प्रतिनिधी कसे असावेत याबाबत निर्णय घेण्याचा अधिकार युवा वर्गाला मिळाला. त्यानंतर तिसरा मुद्दा त्यामुळे भारतीय लोकशाहीची व्याप्ती वाढून ती जगातील सर्वात मोठी लोकशाही बनली. आणि चौथा जो मुद्दा आहे तो म्हणजे या निर्णयामुळे भारतीय लोकशाही अधिक परिपक्व बनली. युवा वर्गाच्या राजकीय जाणीवा अधिक प्रगल्भ होण्यास मदत झाली. तर मित्रहो, असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. धन्यवाद.